श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत स्वागत स्वागत। आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला जानेवारी 2025 या महिन्यातील राशी भविष्य सांगणार आहे। मिथुन या राशीचे हो श्रोते हो, ज्यांची मिथुन रास आहे त्यांची राशी भविष्य काय असणार आहे या महिन्यामध्ये, या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या समोर काय संकटे असणार आहेत, काय अडचणी असणार आहेत, तसेच त्यांच्यासाठी हा महिना कसा राहणार आहे याविषयीचीच माहिती घेऊन मी आलेलो आहे। त्यासाठी माझ्याकडे आपण पाहू शकता 4 कॅलेंडर आहेत। त्यामध्ये एक काल निर्णय आहे, एक महालक्ष्मी आहे, एक दाते पंचांग आहे आणि एक आनंद पिंपळकर सरांचा आनंदी वास्तू आहे। तर आनंदी वास्तू या कॅलेंडरमधील दिनदर्शिकेतील आपण मिथुन या राशीविषयीचे जे भविष्य आहे ते जाणून घेऊयात। तर प्रशिक्षणाची व्यवसायात उणीव जाणवू शकते, मात्र त्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य त्यांना मिळणार आहे। भागीदारासोबत उत्तम संबंध राहतील। नोकरीत लाभदायक बातमी कानी पडणार आहे। सहकर्मचाऱ्यांचे मनाजोगे सहकार्य लाभणार आहे। कामात यश मिळाल्याने आपल्या उत्साहात वाढ होणार आहे। मिथुन राशीसाठी नवीन वर्ष हे अतिशय चांगल्या गोष्टी घेऊन आलेले आहे। कौटुंबिक जीवनातील गोडवा देखील वाढीस लागणार आहे। तुम्ही संसारी कर्तव्ये बजावण्यात मग्न असणार आहात। या जानेवारी महिन्यात मुलांकडून आनंदाच्या वार्ता कानी पडणार आहेत। आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून खाण्यापिण्यावर देखील ताबा ठेवायचा आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींनी थोडा खाण्यापिण्यावर ताबा ठेवायचा आहे। तेलकट तुपकट जास्त खायचं नाहीये। बाहेर खाण्यावर देखील थोडंसं कंट्रोल करायचं आहे। हवा पालटासाठी निसर्गरम्य ठिकाणी जाल। अरे बापरे, अतिशय मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे की ते फिरायला जाणार आहेत। निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर आता दाते पंचांगामध्ये काय सांगत आहे मिथुन राशी देखील पाहूया की व्यवसायाची स्थिती इथे देखील चांगली राहणार आहे। नोकरदारांना नियोजनात बाधा येऊ शकतात। कौटुंबिक खर्चाचे प्रमाण थोडेसे वाढते राहणार आहे। संततीच्या बाबतीत आनंदी घटना आहेत। विद्यार्थ्यांचा कल मनोरंजनाकडे राहणार आहे। कलाकारांना उत्कर्षाचा संधी असणार आहेत। सरकारी कामात थोड्या अडचणी येऊ शकतात। जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आपल्या जोडीदाराची काळजी घ्यायची आहे। महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये मिथुन राशीविषयीचे भविष्य असे आहे की धंद्यामध्ये थोडीशी मंदी आहे। बुद्धी कौशल्याने लाभ होईल। कायदेशीर बाबी आपल्याला थोडे सांभाळायचे आहेत। वडील भावंडांना कष्ट होणार आहेत। मुत्सद्दीपणा कामाला येणार आहे। इतरांना दुखवू नका। परदेशागमन देखील घडू शकते। धार्मिक कामासाठी थोडासा खर्च होऊ शकतो, तर खर्च करा, कारण धार्मिक कार्यासाठी खर्च होत असेल तर ठीक आहे, काही अडचण नाहीये। बाकी गोष्टींमध्ये थोडंसं आपण पाहू शकता की भावंडांना कष्ट होतील असं सांगितलं आहे, तर थोडंसं आपण जपायचं आहे। भावंडांशी भांडण वगैरे करू नका, कलह टाळा शक्यतो। काल निर्णयमध्ये काय सांगत आहेत तर ते पाहूया की काही अनपेक्षित फलदायी अशा घटना महिन्याच्या पूर्वार्धात घडल्याने तुमच्या उत्साहात भर पडणार आहे। कामाचा वेग थोडासा वाढणार आहे। तुमच्या शब्दाला महत्व प्राप्त होईल। तब्येत चांगली राहणार आहे, मात्र आहार विहारात बंधने पाळायची आहेत। गुंतवणूक थोडीशी वाढवायची आहे। आपल्याला जर पैसे जास्त कमवायचे असतील तर आपण गुंतवणूक वाढवायची आहे। आहार विहाराविषयी इथे देखील पाहू शकता आपण बंधने पाळायचे सांगितलेले आहे। आणि इथे आनंदी वास्तूमध्ये देखील आपण मिथुन राशीविषयी पाहू शकता की आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून खाण्यापिण्यावर ताबा ठेवायचा आहे। याचा अर्थ असाच आहे की एकंदरीत आपण थोडंसं खाण्याकडे लक्ष द्यायचं आहे, खाण्याविषयी काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपले तब्येत आरोग्य चांगले राहील। आणि आता शेवटी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मिथुन राशीच्या व्यक्तींनी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण त्यांच्यासाठीच हा खास व्हिडिओ होता। त्यांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याचा अर्थ नक्कीच ते आपले शुभचिंतक आहेत। या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य त्यांनी व्हायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब करून आणि या व्हिडिओला कमीत कमी 5 जणांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये कर्क राशी व्यक्तीच्या राशीचे भविष्य घेऊन। धन्यवाद।